श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 8 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपलासी। श्री गुरु राहिले किती दिवशी, वर्तले पुढे काय सांगा। तू गुरुमूर्ती कृपा सिंधू, माझे मनी लागला वेधू। चरित्र ऐकता महानंदू, अत्युल्लास होतसे। परिसोनी शिष्याचे वचन, संतोषे सिद्ध अतिगहन। सांगता झाला विस्तारून, श्रोते तुम्ही अवधारा। गोकर्ण क्षत्री श्रीपादयती, राहिले वर्षे 3 गुप्ती। तेथून श्री गिरी पर्वतावर योती, लोकानुग्रहासी। जयाचे चरण दर्शन करिता जान, समस्त तीर्था समान। चरणं पवित्रं विततं पुराणं, वेदश्रुती बोलती। समस्त तीर्थे गुरुचरणी, तो का हिंडे तीर्थभुवनी। लोकानुग्रह करणे म्हणून, जाती आपण परियेसा। मासचारी क्रमोणी तेथे, आले निवृत्ती संगमाते। दर्शन द्यावया भक्त लोकाते, पातले त्या कुरवपुरा। कुरवपुर महाक्षेत्र, कृष्णा गंगा वाहे तीर। महिमा सांगता असे अपार, भूमंडळात दुर्लभ। तेथील महिमा सांगता, विस्तार होईल बहुकथा। पुढे असे अखिल चरित, सांगेन ऐक ऐक चित्ते। श्रीपाद राहिले कुरवपुरी, ख्याती झाली भूमीवरी। प्रगट महिमा अपरंपारी, सांगता विस्तार असे देखा। ते जन भजती भक्तीसी, सौख्य पावती अप्रियासी। लक्ष्मी कन्या पुत्रेसी, जय जय चिंतिली पावती। समस्त महिमा सांगावयासी, विस्तार होईल बहुवसी। नामधारका परियेसी, सांगेन किंचित तुझा आता। पुढे अवतार भावया गती, सांगेन ऐका एक चित्ती। श्रीपाद कुरवपुरी असती, कार्यकारण पुढे असे। अवतार भावया कारण, सांगेन त्याचे पूर्वकथन। वेदशास्त्र संपन्न, ब्राह्मण होता तया ग्रामी। त्याची भार्या होती एक, नाम तिचे अंबिका। सुशील आचार पतिसेवका, महापुण्य सती देखा। तिथे पुत्र होनी मरती, पूर्वकर्म फळ अर्जिती। अनेक तीर्थव्रत आचरिती, तिने केली परियेसा। ऐसे असता होणार गती, पुत्र झाला मंदमती। माता स्नेह करी प्रीती, अपूर्व आपणासी म्हणोनी। वर्धता माता पिता घरी, विप्रात्मज वाढला अति प्रीती। व्रत बंध करीती कुळाचारी, वेदाभ्यासी घालावया। विद्या न येतया कुमारा, मंदमती अज्ञान बहिरा। चिंता वाढे त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदवती। अनेक दिवय आरोधिनी, पुत्र लाभलो कष्टोनी। प्राचीन कर्म न सुटे म्हणून, चिंता करी अहोरात्र। अनेक परी शिकवी त्यासी, ताडन करी बहुवसी। दुःख होय त्या जनिसी, वर्जिता आपले पती ते। पतीसी म्हणे ते नारी, पुत्र नाही आमुचे घरी। कष्टे करुणी नाना परी, पोषले एका बाळकासी। विद्या नये वेद त्यासी, वाया मारुणी का कष्टीसी। प्राचीन कर्मासे त्यासी, मूर्ख होनी उपजावे। आता जरी तुम्ही यासी, ताडन कराल अहर्निशी। प्राण तेजन हा भरवसी, म्हणून बोले पतीसी। स्त्रियेचे वचन ऐकूने, विप्र राहिला निश्चिंत मणी। ऐसा काळक्रमणी, होती तया ग्रामात। वर्तता पुढे तया स्थानी, विप्र पडला असमाधानी। दैववशे करुणी, पंचत पावला परियेसा। पुत्रासहित ते नारी, होती तेथे कुरवपुरी। याचून आपले उदर भरी, जीवित्व करी येणे परी। विप्र स्त्रियेचा कुमार देखा, विवाह योग्य झाला निका। निंदा करती सकळ लोक, मतिहीन म्हणून या। कन्या न देती त्यासी कोणी, समस्त करती दूषणी। म्हणती शुष्क वाहे का पाणी, उदर भरी येणे विधी। समस्त ब्राह्मण म्हणती त्यासी, दगडा परी जन्मरासी। लांछन आणले वंशासी, अरे मूर्खा कुलनाशका। तुझ्या पित्याचा आचार, ख्याती असे चारी राष्ट्र। जाणे वेद धर्मशास्त्र, त्याचे पोटी तू जन्मलासी। बोल आणला तू पित्यासी, घातले पितृव्य अधोगतीसी। भिक्षा मागुनी उदरवरसी, लाज नये कैसी तुझ। जन्मोनी तू संसारी, काय करावे पशुत्वावरी। अथवा गंगा प्रवेश करी, जन्मनी वाया म्हणती लोक। ऐसे ऐकुनी ब्रह्मचारी, दुःख करी नाना परी। मातेस म्हणतसे अवसरी, प्राण तेजन आपला। निंदा करीती सकळ मज, आसोनी देह कवन काज। पोसू न शके माते तुझ, जाईन अरण्यवासासी। ऐकुनी पुत्राचे वचन, माता करी अतिचिंतन। शोक करी अतिगहन, प्रलापितसे ते नारी। माता सुत दुःख करी, गेली गंगा प्रवाहात।
तेथे देखील जगद्भरित श्रीपादेती स्नान करिता जावणी दोघे लागती चरण विनविती कर जोडून वासना असे आमचे मनी प्राण तेजो गंगेत निरोप द्यावा जी आम्हासी सद्गती व्हावया कारणासी आत्महत्या महादोषी म्हणून विनवतो कृपा सिंधू ऐकोनी विप्रश्रियेचे वचन पुसती श्रीपाद करुणा कृपा करुणा काय संकटी तुमचे मन त्यजिने प्राण कवन्या गुणे विप्रश्री तये वेळा सांगती झाली दुःखा सकळा म्हणे स्वामी भक्तवत्सला तारावे आम्हा बाळकासी पुत्राविने कष्टले भारी अनेक तीर्थ पादचारी केली व्रते पूजा जरी सकळी देव आराधिले व्रते उपवास सांगू किती करीती झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करती सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला हा हीन मंदमती दुरात्मा कृपा करिगा श्रीपादेती जन्मोजन्मी ऐसे गती पुत्र न भावा मंदमती ऐसा पदार्थ सांगा मज कृपा सागर दैन्य हरण म्हणून धरले तुझे चरण शरणागता करावया रक्षण आलासी स्वामी कृपा सिंधू जन्मुनिया संसारी कष्ट केले नाना परी न देखेची सौख्य कुसरी व्याले पुत्र न राहती वाचोनिया हा एक सूत शिळीच्या गळास्तन रोंबत वृथा जन्म झाला म्हणत विनवतीसे श्री गुरुसी देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावने जैसा तू पूज्य जगत्रयासी सकळ लोक त्यासी वंदिती ऐसा पुत्र होणार गती उपाव सांगा श्री गुरुयती म्हणून चरणी लागली त्याचे निमाते उद्धार गती नव्हे मागुती पुनरावृत्ती पितरा सकळ स्वर्ग प्राप्ती लाभे ऐसे निरोपावे वासना असे माझ्या मनी पुत्र भावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहिन नयनी पूज्यमान समस्तासी श्रीपाद ऐकोणी तियेचे वचन सांगती भक्ती कृपा करुणा करी वो ईश्वर आराधन पुत्र होईल श्री हरी ऐसा गवळणीचे घरी देखा कृष्ण उपजला तो कारणिका व्रत केले गवळणी ऐका ईश्वराची आराधना तैसा आराधी तू ईश्वर पुत्र पावसी हा निर्धार तुझ्या मनी आशा भार लादसी म्हणती श्रीपादयती विप्रसी म्हणे त्यावेळी व्रत कैसे केले ते गवळी कैसा पूजला चंद्रमौळी विस्तारावे मज प्रती तैसेच व्रत करीन आपण म्हणून लागतसे चरण कृपामूर्ती श्री गुरु राणा सांगता झाला तैवेळी म्हणती श्रीपाद तेसी ईश्वर पूजीव तू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा देखिले गवळणी विस्तारासे स्कंदपुराणी सांगेन कथा ऐक सुगणी म्हणती श्री गुरु तेसी ऐकुनी श्री गुरुचे वचना संतोषली विप्रांगणा लाग जाऊनी लागे श्री गुरुचरणा विनवतसे तैवेळी विप्रश्री म्हणे स्वामी यासी अभिनव माते निरोपिलीसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णायसा आपण केलिया पूजा जरी फळ पावेन निर्धारी पूर्वी झाले कवने परी विस्तारावे मज दातारा श्री गुरु सांगते तियेसी सांगेन ऐक एक चित्तेसी उज्जैनी नाम नगरीसी झाले विचित्र परियेसा त्या नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखे असे प्राण मणिभद्र म्हणून परियेसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा अपारी भोळा देव प्रसन्न करी दिदला चिंतामणी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठी घाली सदा हर्ष तया मणिभद्र सेन सख्यासी तया मन्याचे लक्षण सुवर्ण होती लोह पाषाण तेज फाके जावरी जान कवन होय परियेसा जे जे चिंतत मानसी ते ते पावे स्मरणेशी ऐसी ख्याती मणिकासी समस्त राजे कांक्षा करीती इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठविती ते माणिक बलात्कार ते घ्यावया देख राजे वांचिती परियेसा म्हणती क्रय कुरणी देखा माणिक द्यावे आपणा ऐका जरी न देसी स्वाभाविका युद्धा लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळवणी पातळी नगरात त्या उज्जनी अपार सैन्य मिळवणी क्षोणी वेष्टिले त्या नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेसी शंका न धरी मानसी एक चित्ते पूजितसे महाकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमरे पर पहावयासी आली तया शिवालया पूजा पाहुनी शिवाची मुले म्हणती कवळणीची खेळू चला आम्ही सेसेची लिंग करुणी पूजी आता म्हणून विनोदे करुणी आली आपले गृहासन्निधानी एकटोनी पाषाणी कल्पिले तिथे शिवालय पाषाण एक करुणी लिंग पूजा करती बाळके चांग नाना परीची पत्री सांग
कल्पिती तेथे पूजेसी षोडशोपचारे पूजा कल्पिती उदक नैवेद्य समर्पिती ऐसे कौतुके खेळती ते गोपकुमारक गोपिका स्त्रिया येवणी पुत्रा ते नेती बोलावणी भोजन करावे म्हणून गेली सकळ बालके त्यातील एक गोपी सुनू न जाय भुवना लिंग सोडून त्याची माता जवळ येऊन मारी आपले पुत्रासी म्हणे कुमारा भोजनासी चाल घरात जाहली निशी काही केल्या न वचे पर्यसी तो गोपी कुमारक कोपे करुणी ते गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी पाषण दुरुई टाकुणी गेली आपले मंदिरासी पूजा मोडिता बाळक प्रलाप करीतसे तो अनेक मूर्छेवणी क्षणैक पडिला भूमी अवधारा लय लावणी लिंगास्तानी प्राण तेजू पाहे निर्वाणी प्रसन्न झाला तो शूलपाणी तया गोपी सुताला शिवालय रक्त खचित सूर्य तेजे जैसे शोभित लिंग दिसे रत्न खचित जागृत झाला तो बाळक निजरूप धरुणी गौरी रमण उठवी बाळका करी धरुण वर माग म्हणे मी प्रसन्न जे वांचिसी ते देई बाळके विनविले ईश्वरासी कोपन करावा मातेसी पूजा मोडली प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे ईश्वर भोळा चक्रवर्ती वर दिधला बहुत प्रीती प्रदोष समयी पूजा देखिती गवळणी होय देवय जननी तिच्या पोटी होईल सूत तोची विष्णू अवतार विख्यात न करी पूजा वाहिली म्हणत पोशिला आपले पुत्रापरी जे जे मणी तू इच्छिसी पाविल वेगी धरी मानसी अखिल सौख्य तुझ्या वंशी पुत्र पौत्री नांदाल प्रसन्न होणे गिरिजापती गेले लिंगालयी गुप्ती शिवालय राहिली रत्न खजिती गवळ्या घरी तयाच परी कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अतिसुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करती महाचोचे द्वेष सांडोनी बोलती वोचे भेटो म्हणती रायासी पहा हो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत ऐसियासी काय विरोध म्हणून पाठविती सेवकासी भेटू म्हणती प्रीतीसी राजा बोलावी तयासी आपले गृही नगरात इतके होता ते अवसरी राजा पुसतो प्रीतिकारी रात्री असता अंधकारी उदय झाला केवी सूर्य राजे चंद्रसेना सहित पाहवया येती कौतुकार्थ दिसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम्य तेनेच परी गवळ्याचे सदन विराजमान अतिगहन पुसता झाला राजा आपण तया गवळ्या कुमारासी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गवळ्या राजा तू होई म्हणत देती नाना देश संपदा निघून गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ बळ भय कैसे तया नरा गवळी कुमार जाय घरा मातीस चांगे विस्तरा येईल पुढे तुझ्या उदरा नारायण अवतोरणी ऐसा ईश्वरी दिदलावर संशय न धरी निर्धार प्रसन्न झाला कर्पूर गौर देखिली पूजा प्रदोषीची मोडीली प्रदोष पूजा म्हणून म्या मागितले त्या शूल पाणी क्षमा करुणी घेतली म्हणून सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगती तै वेळा तया विप्र स्त्रियेसी तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मजसरी संशय सांडुनी निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपाद रावो चक्रवर्ती भोळा देवो विप्रस्त्रियेचा पाहुणी भावो प्रसन्न होत ते वेळी बोलावणी तिचे कुमारासी हस्त ठेविते मस्तकेसी ज्ञान झाले तत्काळेसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ वेदशास्त्रादी तर्क भाषा म्हणता झाला अतिप्रकाशा विस्मय झाला असमसासा विप्र म्हणती अति आश्चर्य विस्मय करुणी विप्रवणिता म्हणे ईश्वर हा निश्चित कार्याकरण अवतार होत आला नरदेह धरुणी पूर्वजन्मीचे पूर्णार्जित जोडले हे निश्चित जो भेटला श्री गुरुनाथ म्हणून नविले क्षण क्षण म्हणे ईश्वर तुझी होसी पूजा करीन मी तुझ प्रदोषी मिथ्या नवे तुझ्या वाक्यासी पुत्र भावा तुझ ऐसा निश्चय करुणी पूजा करीती नित्य येवनी प्रदोष पूजा अतिगहनी करी श्रीपादरायासी पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी पूज्य झाला अतिगहनी सर्वाहुनी अधिकता विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरुकृपा होय जासी हो ऐसे होय अवधारा ऐसा श्री गुरु कृपावंत भक्तजना असे रक्षित ऐक शिष्या एकचित्त नामधारका श्रीमंता नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी परियेसा समस्त भक्त हर्षी
म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्री नरस्य सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे शनिप्रदोषव्रतमाहात्म्यकथनं नाम 8तमोऽध्यायः. अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त.